हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. कासारसाई येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांसाठीही संघर्ष करावा लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 1ली ते 8वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या या शाळेत स्वच्छतागृहाची अत्यंत दुरावस्था झाली असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. शाळेतील स्वच्छतागृहाची अवस्था इतकी खराब आहे की त्यामध्ये पाय घसरून अनेक विद्यार्थी पडल्याचं सांगण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना नैसर्गिक विधीसाठी स्वच्छतागृहाचा वापर करणं हे धोकादायक ठरत आहे. त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याला लघवीसाठीही घरी जावं लागत असल्याचं चित्र आहे. शिक्षण घेण्यासाठी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना अशा परिस्थितीला सामोरं जावं लागत असल्याने पालकांमध्ये ही तीव्र नाराजी व्यक्त होते. याहून गंभीर बाब म्हणजे शाळेत विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याचीही पुरेशी व्यवस्था नाही. शाळेच्या आवारात पाण्याची टाकी बांधण्यात आली असली तरी त्यामध्ये किडे पडल्याचं दिसून येत असल्याने हे पाणी विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. अशा दूषित पाण्याचा वापर केल्यास विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. एकीकडे शासनाकडून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि शाळांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे दावे केले जात असताना कासारसाईतील शाळेची ही परिस्थिती शिक्षण व्यवस्थेतील वास्तवावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी आणि सुरक्षित शैक्षणिक वातावरण या विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजा आहेत. मात्र या मूलभूत सुविधांपासूनच विद्यार्थी वंचित राहत असतील तर त्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवाल आता पालकांकडून उपस्थित होतोय. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित हा गंभीर प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची गरज आहे. संबंधित शिक्षण विभागाने शाळेची प्रत्यक्ष पाहणी करून स्वच्छतागृहाची तातडीने दुरुस्ती, सुरक्षित पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी पालकांकडून होतीये. कासारसाईच्या विद्यार्थ्यांना आजार आणि असुरक्षिततेच्या वातावरणात शिक्षण घेण्याची वेळ येऊ नये यासाठी प्रशासनाने आता तरी गांभीर्यानं पाऊल उचलणं गरजेचं आहे. हॅलो मावळसाठी सचिन शिंदे, तळेगाव, दाभाडे. आताच हॅलो मावळ YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.